जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों, आज सबसे पहले हमारे प्रिय प्रधानमंत्री मोदी जी की माता का निधन हुआ है। पूज्य हीराबा हम सब के बीच में नहीं रहे। इस शोक की घड़ी में पूरा देश और हम सब मोदी जी और उनके परिवार के साथ दुख में खड़े हैं। सबसे पहले मैं पूज्य हीराबा को श्रद्धांजलि देकर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಪ್ರಿಯ ನೇತಾರ ಆದರಣೀಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ತಾಯಿ ಇವತ್ತು ವಿಧಿವಶರಾದರು। ಇಡೀ ದೇಶ ದುಃಖದ ಕಡಲಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ। ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ನಾವು ಆ ಮಹಾನ್ ಚೇತನಕ್ಕೆ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಣ। मित्रों, यहां मैं आया हूं तब सबसे पहले मेले कोटे के स्वामी चेलू नारायण, चुनचुन गिरी के काल भैरव, श्री रंगपटना के रंगनाथ स्वामी, मुद्दूर और किक्केरी के श्री नरसिम्हा स्वामी के सामने अपना शीश झुकाकर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಮೇಲುಕೋಟೆಯ ಚೆಲುವರಾಯ ಸ್ವಾಮಿ, ಆದಿ ಚುಂಚನಗಿರಿಯ ಕಾಳಭೈರೇಶ್ವರ, ಶ್ರೀರಂಗಪಟ್ಟಣದ ರಂಗನಾಥ ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಶುರು ಮಾಡೋಣ। नरसिम्हा स्वामी भूल गया। नरसिम्हा स्वामी, ओके ओके, आप थोड़ा लिखो भाई। मित्रों, आज जब मैं यहां आया हूं तब ये महान भूमि आदि शंकराचार्य, गुरु माधवाचार्य, आचार्य रामानुज और जगत ज्योति बसवन्ना के विचरण करने वाली भूमि है। इसको प्रणाम करता हूं मैं। ಹಾಗೆ ಪೂಜ್ಯ ಆದಿಶಂಕರರನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾ, ಹಾಗೆ ರಾಮಾನುಜಾಚಾರ್ಯರನ್ನು ಕೂಡ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ, ಜಗಜ್ಯೋತಿ ಬಸವೇಶ್ವರರನ್ನ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಶುರು ಮಾಡೋಣ। मित्रों, आचार्य रामानुज ने अपने जीवन के 12 साल यहीं पर मेले कोटे में मांड्या में व्यतीत कर धर्म का पुनर्जागरण का काम किया था। ಸ್ವತಃ ರಾಮಾನುಜಾಚಾರ್ಯರು ಈ ಮಂಡ್ಯದಲ್ಲೇ ತಮ್ಮ ಬಾಲಶಂಕರರನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾ, ಹಾಗೆ ರಾಮಾನುಜಾಚಾರ್ಯರನ್ನು ಕೂಡ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ, ಜಗಜ್ಯೋತಿ ಬಸವೇಶ್ವರರನ್ನ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಶುರು ಮಾಡೋಣ। मित्रों, आचार्य रामानुज ने अपने जीवन के 12 साल यहीं पर मेले कोटे में मांड्या में व्यतीत कर धर्म का पुनर्जागरण का काम किया था। ಸ್ವತಃ ರಾಮಾನುಜಾಚಾರ್ಯರು ಈ ಮಂಡ್ಯದಲ್ಲೇ ತಮ್ಮ ಬಾಲ್ಯದ 12 ವರ್ಷಗಳನ್ನು ಕಳೆದು ಕೂಡ ಇಲ್ಲೇ ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು। मित्रों, मैं जिस भूमि पर खड़ा हूं यहां पर मैं नलवाड़ी कृष्णराज वड़ियार और भारत रत्न श्री एम विश्वेश्वरैया को भी प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। ಹಾಗೆ ನಾಲ್ವಡಿ ಕೃಷ್ಣರಾಜ ಒಡೆಯರ್ ಹಾಗೂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯರನ್ನು ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ। मैं आदि चुनचुनगिरी मठ के दिवंगत स्वामी श्री 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 बाल गंगाधर नाथ को भी प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। ಹಾಗೆ ಆದಿಚುಂಚನಗಿರಿ ಶ್ರೀಗಳಾದಂತ ಬಾಲಗಂಗಾಧರನಾಥ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ಪ್ರಣಾಮವನ್ನು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೇನೆ। और ये मांड्या जिला हमारे प्रिय नेता येदुरप्पा जी का जन्म स्थान है। ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಹಿರಿಯ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆದರಣೀಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ಜನ್ಮಸ್ಥಳ ಕೂಡ ಈ ಜಾಗ ಆಗಿದೆ। और आज येदुरप्पा जी देश में नहीं है, विदेश में है। आज सुबह ही उनका फोन आया था कि अमित भाई आपको मालूम है मांड्या मेरा जन्म स्थान है, मेरा जन्म मांड्या में हुआ था। मैंने बोला मैं आपकी याद मांड्या वालों को जरूर दिला दूंगा। ಹಾಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾರೆ, ಮಂಡ್ಯ ಕೂಡ ತಮ್ಮ ಜನ್ಮಸ್ಥಾನ ಅಂತೇಳಿ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಈಗ ನೆನಪನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। मित्रों, मैं 2018 के चुनाव की शुरुआत
मांड्या जिले से की थी। यहां से एक मुट्ठी अनाज मांगकर कांग्रेस के शासनों में जिन किसानों को अन्याय हुआ था उनको न्याय दिलाने के लिए भारतीय जनता पार्टी ने शपथ ली थी। 2018 ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಂಡ್ಯದಿಂದನೇ ನಾವು ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಯಾವ ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಮುಷ್ಟಿ ಮಣ್ಣಿನಿಂದ ನಾವು ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕವನ್ನು ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ ಇವತ್ತು ನಾವು. और कर्नाटक की महान जनता ने हमें सबसे बड़ी पार्टी बनाकर सरकार बनाने का मौका कर्नाटक के अंदर दिया। ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ महान जनता ने हमें सबसे बड़ी पार्टी बनाकर सरकार बनाने का मौका कर्नाटक के अंदर दिया। ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ನಮಗೆ ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡದಾದಂತ ರಾಜಕೀಯ ಪಾರ್ಟಿಯಾಗಿ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. 2019 में मोदी जी के नेतृत्व में 52% वोट के साथ कर्नाटक की 28 में से 26 सीटें आपने भारतीय जनता पार्टी की झोली में डालने का काम किया है। 2019 ಚುನಾವಣೆ ಒಳಗಡೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವಕ್ಕೆ ಸುಮಾರು 52% ಓಟನ್ನು ಕೊಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ 25 ಸ್ಥಾನದ ಲೋಕಸಭೆಯನ್ನ ಗೆಲ್ಲಿಸತಕ್ಕಂತ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ರಿ. और मित्रों, आज मैं यहां आया हूं, बहुत हो गया जेडीएस कांग्रेस, कांग्रेस जेडीएस। इस बार मांड्या ने, मैसूर ने पूर्ण बहुमत से भारतीय जनता पार्टी को जिताना है। ಅನೇಕ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ. ನಾವು ಒಮ್ಮೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಒಮ್ಮೆ ಜೆಡಿಎಸ್ ಅಂತೇಳಿ ಈ ಬಾರಿ ಮಂಡ್ಯ ಮತ್ತೆ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ವಿಜಯ ಯಾತ್ರೆ ಆಗುತ್ತೆ. ದೊಡ್ಡದಾದ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೂಡ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಗೆ ಸಿಗೋದಿದೆ. ये कांग्रेस और जेडीएस दोनों परिवारवादी पार्टियां हैं, भ्रष्टाचारी पार्टियां हैं। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಾಗೂ ಜೆಡಿಎಸ್ ಒಂದು ಪರಿವಾರ, ಒಂದು ಕುಟುಂಬದ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜಕೀಯ ಪಾರ್ಟಿ, ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಿಂದ ತುಂಬಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಪಾರ್ಟಿ. मित्रों, हमने दोनों के शासन देखे हैं। कांग्रेस आती है तो कर्नाटक दिल्ली का एटीएम बन जाता है। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬರುತ್ತೆ, ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತೆ ದಿಲ್ಲಿಯ ವ್ಯತ್ಯಾಸವನ್ನು ಹೇಳುವಂತ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ. और जेडीएस आती है तो एक परिवार के लिए एटीएम बन जाता है। ಜೆಡಿಎಸ್ ಯಾವಾಗಲೂ ಯೋಚನೆ ಮಾಡುತ್ತೆ ಒಂದು ಕುಟುಂಬವನ್ನ ಹೇಗೆ ಒಂದು ವಂಶವನ್ನ ಪೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ. बारी बारी ये दोनों पार्टियों ने भ्रष्टाचार कर कर्नाटक के विकास को रोकने का काम किया है। ಪ್ರತಿ ಬಾರಿಯೂ ಎರಡು ಪಕ್ಷಗಳು ಇದೇ ಮಾಡಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಿಂದ ತುಂಬಿ ಇಡೀ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಹೊಲಸು ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡುತ್ತೆ. और मित्रों, अब समय आ गया है परिवारवाद और भ्रष्टाचार से मुक्त करने का। भारतीय जनता पार्टी को पूर्ण बहुमत के साथ एक बार सत्ता दीजिए, डबल इंजन की सरकार बनाइए। हम आने वाले 5 साल में की क्यों भाई, मांड्या वालों की आवाज को क्या हो गया है? ಯಾಕೆ ಯಾರು ಶಬ್ದ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಶಬ್ದ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ವಾ? ಜೋರಾಗಿ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಜೈ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು. अरे मैं बोलूं वही बोलो भैया। ಓಕೆ ಓಕೆ. मैं सिर्फ इतना बोला हूं, मांड्या वालों की आवाज को क्या हो गया? ಯಾಕೆ ಶಬ್ದ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ? मेरे साथ दोनों हाथ उठाइए, इस ओर भी उठाइए, उस ओर भी उठाइए, दोनों हाथ उठाइए। मांड्या में भाजपा के विजय की संकल्प की मुट्ठी बींचिए। ನಾವು ಎತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಮುಷ್ಟಿಯಿಂದ ವಿಜಯದ ಯಾತ್ರೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ. और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की ಜೈ. मंच पर उपस्थित कर्नाटक के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्बाई जी, मेरे मित्र और भारत सरकार के मंत्री, कर्नाटक के ही नेता श्री प्रहलाद जोशी जी, हमारे कर्मठ और मेहनती प्रदेश अध्यक्ष श्री नलिन कुमार कटील जी,
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय महामंत्री श्री सीटी रवि जी, हमारे यहां के प्रभारी मंत्री श्री गोपालिया जी, कर्नाटक सरकार में मंत्री डॉक्टर अश्वत्थ नारायण जी, कर्नाटक सरकार में मंत्री श्री नारायण गौड़ा जी, प्रदेश के उपाध्यक्ष श्री नीलमल सुराना जी, प्रदेश के उपाध्यक्ष श्री विजयेंद्र जी, प्रदेश उपाध्यक्ष एम राजेंद्र जी, हमारे लोकप्रिय विधायक श्री रामदास जी, सी एम एन महेश जी, श्री निरंजन कुमार जी, और आज मांड्या की भूमि पर इतनी बड़ी संख्या में आए हुए प्यारे भाइयों बहनों माताओं और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों, आज सबसे पहले हमारे प्रिय प्रधानमंत्री मोदी जी की माता का